नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ CET 5 इयर्स ॲडमिशन प्रोसेस या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये प्रश्न होते, सर रिझल्ट लागलेला आहे. त्यानंतरची प्रोसेस काय असणार आहे? त्याचीच आपण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यासाठी जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा जो व्हिडिओ आहे, तो तुमच्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कॅप राउंड संदर्भात ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने वर्क करत असतं, तर त्यांनाही इन्फॉर्मेशन भेटून जाईल. आता आपण बघूया महाराष्ट्र लॉ CET 5 इयरची ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने वर्क करत असते, कशा पद्धतीने चालू होत असते, त्याची आपण इन्फॉर्मेशन आपण घेऊया. यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये डाऊट होता. कॅप राउंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाइल आलेले आहेत, म्हणजेच काय, तर आपला आता रिझल्ट लागलेला आहे. खूप विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाइल आहेत, काही विद्यार्थ्यांना 1 पर्सेंटाइल आहे, 2 पर्सेंटाइल आहेत आणि काही विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटाइल आहेत. सो ज्या विद्यार्थ्यांना लो पर्सेंटाइल आहेत, ते विद्यार्थी कॅप राउंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतात का? खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न कमेंट सेक्शनला होता. सो यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता का कॅप राउंडसाठी? सो डेफिनेटली येस. इफ युअर पर्सेंटाइल इज 0.02 हे जरी तुमचं पर्सेंटाइल असेल, तरीही तुम्ही कॅप राउंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. लास्ट इयरचा जर आपण कट ऑफ जर बघितलं, तर 0 पर्सेंटाइलला सुद्धा कॉलेज अलॉटमेंट झालेले आहेत. कशा पद्धतीने अलॉटमेंट होणार आहेत, कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, ते आपण डेली बेसिसला जे काही आपले सेशन चालू होतील, कॅप राउंड जेव्हा चालू होईल, त्यावेळी तुम्हाला इन्फॉर्मेशन मी देणारच आहे. त्यासाठी तुम्हाला हा चॅनल फॉलो करावा लागेल, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्यापर्यंत भेटून जातील. सो हा तर तुमचा प्रश्न आता सॉल्व्ह झाला असेल, की जरी कमी पर्सेंटाइल असेल, तरी तुम्हाला कॅप राउंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. ओके. नेक्स्ट जर आपण आता बघितलं, खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये डाउट्स होता, की सर आता आमचा रिझल्ट लागलेला आहे. सो त्यानंतरची जी प्रोसेस आहे ती काय असणार आहे, त्यावर एक व्हिडिओ बनवा. सो त्यासाठी हा आपण व्हिडिओ आज बनवत आहोत. रिझल्ट हा तुमचा लागलेला आहे. तुम्हाला स्कोर किती आहे, पर्सेंटाइल किती आहे, हे तुम्हाला माहिती पडलं असेल. पर्सेंटाइलवरच तुमचं ॲडमिशन कॉलेजमध्ये होणार आहे, हेही तुम्हाला आता माहिती पडलं असेल. रिझल्ट झाल्याच्या नंतर नेक्स्ट जी प्रोसेस आहे तुमची, ती असते कॅप रजिस्ट्रेशनचं. हे रजिस्ट्रेशन कधी चालू होतं? तर ज्याची रिझल्ट लागल्याच्या नंतर एखाद महिन्यानंतर तुमची ही रजिस्ट्रेशन प्रोसेस ही चालू होते. त्याची टेंटेटिव्ह डेट ही तुम्हाला देणार आहे मी, की रजिस्ट्रेशन केव्हा चालू होणार आहे. त्याची डेट मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. रिझल्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशनमध्ये जे आपण एक्झामसाठी जो आपण फॉर्म फिलअप केलेला होता, त्या पद्धतीनेच तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे जे काही मार्कशीट असतील, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने अपलोड करायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा ज्या विद्यार्थी ग्रॅज्युएशनची 6 सेमेस्टरची एक्झाम दिली असेल, अशा विद्यार्थ्यांनी अपीअर म्हणून तुम्हाला तुमचा फॉर्म फिलअप करायचा आहे. स्टेप बाय स्टेप फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे, त्याची व्हिडिओ जेव्हा कॅप रजिस्ट्रेशन चालू होईल, त्यावेळी तुम्हाला ते व्हिडिओ येऊन जाईल. खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता, "सर रिझल्ट लागलेला आहे, मग रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे का?" तर आत्ता रजिस्ट्रेशन चालू झालेलं नाही आहे. आता फक्त रिझल्ट लागलेला आहे आणि त्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्याची पण तुम्हाला पुढे सांगणार आहे, कशा पद्धतीने कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा जमा करायचे आहेत. सो रजिस्ट्रेशन चालू होईल. रजिस्ट्रेशन चालू झाल्याच्या नंतर तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड कराल. प्रॉपर माहिती तुम्ही इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये तुम्ही कॅप पोर्टलमध्ये अपडेट करणार आहात. त्यानंतर मग तुमचं त्या बेसिसवर तुमची मेरिट लिस्ट लागत असते. मग त्यावरती तुम्हाला समजतं. मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर तुमचा रँक किती आहे, हा तुम्हाला समजला जातो. लास्ट इयरला 10,000 पर्यंत स्टुडंट होते. सो त्या पद्धतीने ते मेरिट लिस्ट लागलेली होती. आता जर आपण बघितलं,
तर जे काही विद्यार्थ्यांनी जे काही सी-ई-टीची एक्झामिनेशन दिली असेल किंवा तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुमची मेरिट लिस्ट ही लागणार आहे. जे तुम्ही रजिस्ट्रेशनचे फॉर्म फिलअप करणार आहे त्यानुसार. ती मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर तेव्हा तुम्हाला रँक समजेल आणि त्यानंतर मग तुमचं कॅप राउंड हे प्रोसेस चालू होणार आहे. या कॅप राउंडमध्ये तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. कशा पद्धतीने प्रेफरन्स द्यायचे त्याचे व्हिडिओ तुम्हाला येऊनच जाईल. कशा पद्धतीने प्रेफरन्स द्यायचे आहेत म्हणजे जी-एल-सी फर्स्ट प्रेफरन्स टाकायचा आहे का? आय-एल-एस सेकंड प्रेफरन्स टाकायचा आहे का? किंवा फिरोदिया थर्ड प्रेफरन्स टाकायचा आहे का? अशा पद्धतीने कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स कॅप राउंडमध्ये आपण टाकणार आहोत त्याचीही तुम्हाला माहिती मी जसं-जशी पुढे प्रोसेस जाईल त्या पद्धतीने तुम्हाला इन्फॉर्मेशन मी देत जाईन. त्यामध्ये टेन्शन घेऊ नका. ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाइल आहेत, त्यांना सुद्धा कॉलेज कोणता प्रेफरन्स द्यायचा आहे, कोणत्या कॉलेजची लिस्ट बनवायची आहे, तेही तुम्हाला मी सांगणार आहे. सो डोंट वरी. ठीक आहे. नेक्स्ट जर आपण बघितलं, कधी कॅप राउंड स्टार्ट होणार आहे, हे खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये प्रश्न होता. सो 23 जून ते 10th जुलैपासून या दरम्यान तुमचा कॅप राउंड चालू होणार आहे. खूप विद्यार्थ्यांना डेट्स यामध्ये विचारत होते, की सर डेट्स कोणती असणार आहे? सो 23 जून टू 10th जुलैपर्यंत तुमचं कॅप राउंड रजिस्ट्रेशन हे चालू होईल. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आता कॅप राउंड जर आपलं कॅप रजिस्ट्रेशन चालू होईल, त्याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याकडे असलं पाहिजे. सो त्यासाठी ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहे आणि आपल्या या चॅनलला ही व्हिडिओ अपलोडेड आहे. ही व्हिडिओमध्ये सर्व डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत, कॅप राउंडसाठी याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. याची व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती लिंक देतो. ओके. किंवा ह्या आय बटनमध्ये तुम्हाला इथे ती व्हिडिओची लिंक भेटून जाईल. ती तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने डॉक्युमेंट्स जमा करायला चालू करा. त्यानंतर मग हाऊ टू कॉलेज इन्फॉर्मेशन. कॉलेजची इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने चेक करायची आहे, त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला मी Telegram चॅनलला टाकून देईन. त्यामध्ये तुम्हाला काय इन्फॉर्मेशन चेक करायची आहे ते एकदा तुम्हाला मी सांगतो. आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलेलो आहोत. कॉलेजची इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने चेक करायचं आहे, ते तुम्हाला सांगत आहे. जेणेकरून तुम्हाला तिकडे कॉन्टॅक्ट्स नंबर भेटतील. बी-ए एल-एल-बी किंवा बी-एल-एस, एल-एल-बी जे काही आहे ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते तुम्हाला सांगतो. कॅप प्रोसेसमध्ये आल्याच्या नंतर सी-ई-टी वेबसाईटमध्ये कॅपमध्ये 24-25 यावरती क्लिक करा. त्यानंतर ड्रॉप डाउनला आल्याच्या नंतर एल-एल-बी 5 इयर्स इथे तुम्हाला दिसत आहे. त्यावरती क्लिक करा. ते क्लिक केल्याच्या नंतर अशी विंडो तुमच्याकडे ओपन होणार आहे. कॉलेज लिस्टमध्ये सर्च थ्रू कॉलेजेस यावरती क्लिक करा. त्यानंतर हे सर्व डेटा तुम्हाला यामध्ये दिसणार आहे. ऑल युनिव्हर्सिटीमध्ये जी युनिव्हर्सिटी तुमची असेल, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे, त्या पूर्ण युनिव्हर्सिटी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. पुणे, कोल्हापूर, मुंबई, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी, नांदेड. युनिव्हर्सिटी मुंबई समजा मला पाहिजे, तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट आहे, सेल्फ फायनान्स आहे, अनएडेड आहे. हे सर्व तुम्हाला यामध्ये बघायचं आणि मेन म्हणजे तुम्हाला यामध्ये हे चेक करायचं आहे, की सिलेक्ट कोर्स. ह्यामध्ये 2 कोर्स आहेत. एक बी-ए एल-एल-बी आहे, दुसरं आहे बी-बी-ए एल-एल-बी. ओके. सो यापैकी कोणता कोर्समध्ये तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि सर्चमध्ये यामध्ये क्लिक करायचं. मोर इन्फॉर्मेशन यामध्ये तुम्हाला हा आय बटन तुम्हाला दिसत आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला यामध्ये ॲड्रेस, त्यानंतर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, कॉलेजचे टायमिंग, त्यानंतर हॉस्टेल फॅसिलिटी वगैरे आहे का इथे? तर इथे नाही आहे. त्यानंतर यांची फीज किती आहे? ही फीज चेंज होऊ शकते बिकॉज 2024 आणि 25 ची फीज आहे. बट 2025-26 चा जेव्हा डेटा येईल, त्यावेळी तुम्हाला मी सांगेन की त्याची फीज एक्झॅक्ट किती आहे. कोर्स इथे आहे बी-ए एल-एल-बीचा. अनएडेड आहे स्टेटस आणि इंटेक टोटल इंटेक सीट्स म्हणजे तिथे जागा किती आहेत त्या कॉलेजमध्ये तर 60 जागा त्यामध्ये आहेत. सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे चेक करायची आहे इन्फॉर्मेशन अप्रूव्ह कॉलेजेस यावरती क्लिक करून. त्यानंतर तुम्हाला इथे मेरिट लिस्ट चेक करायचं असेल तर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट यावरती क्लिक करा आणि कॅप राउंड 1चं इथे सिलेक्ट करा. कोणतीही युनिव्हर्सिटी पाहिजे ती सिलेक्ट करा. प्रिव्हियस इयरचा कट ऑफ तुम्हाला कोणत्या कॉलेजचा पाहिजे, तो तुम्हाला इथून भेटून जाईल आणि शो अलॉटमेंट लिस्ट यावरती क्लिक करा. आता समजा मी ओपन कॅटेगरीचा स्टुडंट आहे, तर मग ओपन कॅटेगरीच्या लास्ट स्टुडंट जो आहे त्याला किती कट ऑफ होता
किती पर्सेंटाइल भेटले होते ते तुम्हाला चेक करायचं आहे. त्यासाठी इथे आपण बघितलं ओपन जनरल महाराष्ट्र स्टुडंट याचा जो पर्सेंटाइल होता 73.92. जर आता तुमचा पर्सेंटाइल 74 असेल, तर मग तुम्ही या कॉलेजला ॲप्लाय करू शकता. त्यानंतर जो काही 75-76 यावरती पर्सेंटाइल जर कुठेही कट ऑफ असेल, तोही कॉलेजेस तुम्ही +5 पकडू शकता पर्सेंटाइल आणि लेस 5 पर्सेंटाइल यानुसार तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स किंवा कॉलेजची लिस्ट एक बनवू शकता. आपण ट्राय तर करतच आहोत तुम्हाला लिस्ट देण्याचं. तुम्हीही स्वतः अशा पद्धतीने चेक करू शकता. हा झाला ओपन जनरलच्या अशाच पद्धतीने कॅटेगरी वाईज तुम्ही जी तुमची कॅटेगरी असेल, त्या कॅटेगरीनुसार तुम्ही हे कॉलेजचे प्रेफरन्स किंवा कॉलेजचा कट ऑफ हा तुम्ही चेक करू शकता. ही जी लिंक आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. डायरेक्टली तुम्ही टेलिग्राम चॅनलला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटेल. तिकडे तुम्ही जॉइन करू शकता. ही लिंक तुम्हाला मी तिकडे पाठवून देईन. अशा पद्धतीने तुमचा कट ऑफ तुम्ही हा प्रिव्हियस इयरचा चेक करू शकता. ओके. सो अशा पद्धतीने आपण सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला वन बाय वन यामध्ये मी सांगितलेले आहे. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला हेल्पफुल जर वाटली असेल, तर नक्की हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. हा जो बटन आहे म्हणजे लाईकचा बटन आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईक करा आणि हे जे बेल आयकॉन आहे सबस्क्राईबच्या बाजूलाच ही बेल आयकॉन आहे. त्याला सुद्धा प्रेस करा. जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्याकडे येत राहतील आणि जी काही नवीन अपडेट असेल कॅप थ्रू सी रिलेटेड या एल-एल-बी रिलेटेड त्या सर्व माहिती तुम्हाला यामधून या चॅनल थ्रू तुम्हाला भेटत जातील. ठीक आहे. सो जास्तीत जास्त लाईक करा. काही डाउट असेल तर कमेंट सेक्शनला मेसेज करा, कमेंट करा. नक्की तुम्हाला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न नक्की करेन. ओके. थँक यू सो मच.